प्राध्यापक एन.डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये डॉक्टर एन.डी. पाटील जयंती आणि पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर एन.डी. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात डॉक्टर एन.डी. पाटील लिखित आणि एकनाथ पाटील संपादित समाजवादी जर्मनीतील लोकजीवन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना उल्का महाजन यांनी आजच्या काळात डॉक्टर एन.डी. पाटील असणं गरजेचं होतं असं सांगितलं. महाराष्ट्रात एक हाक दिल्यानंतर सर्व संघटनांना एकत्र करणारं नेतृत्व आज आपल्यात नाही याबद्दल खंत व्यक्त करून त्यांनी SEZच्या रायगडमधील लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी हा लढा सरकार आणि थेट अंबानी विरुद्ध लढला आणि जिंकून दाखवला. यामध्ये अनेक व्यत्यय आणले गेले, अनेकांना मॅनेज केलं गेलं, तरी देखील हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवत सरकार आणि अंबानी यांना झुकवलं होतं अशा आठवणी त्यांनी सांगितल्या. अंबानींना एवढ्या खुल्या पद्धतीनं आव्हान देणारा असा दुसरा कुणी नेता झालाच नसल्याचं त्यांनी सांगितलं. अंबानी आमच्या जमिनींचा भाव करणार, तो आम्हाला विचारत नाही. जमिनीचा भाव करताना त्या जमिनीचं मोल काय, त्यात पीक किती येतं, त्यात बागायत आहे का नाही, ती सिंचित आहे का नाही, न विचारता आमच्या जमिनीचा भाव करतो. तर आम्ही पण राष्ट्रहितासाठी, पब्लिक पर्पजसाठी आम्हाला अंबानीच्या अँटिलिया बिल्डिंगची जमीन हवी आहे आणि ती अख्खी बिल्डिंग हवी आहे देशहितासाठी, पब्लिक पर्पजसाठी. पब्लिक पर्पज काय तो सांगतो, औद्योगिकरण हा त्याचा पब्लिक पर्पज, आम्ही सांगतो शेती करणं हा आमचा पब्लिक पर्पज. आम्हाला त्या अँटिलिया बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर शेती करायची, दुसऱ्या मजल्यावर बकऱ्या बांधायच्या, तिसऱ्या मजल्यावर आमची गुरेढोरं बांधायची, चौथ्या मजल्यावर आम्ही तळं बांधून तिथं मासेमारी करू आणि बाकीच्या सगळ्या मजल्यांवर काय करायचे ते ठरवू. त्या अँटिलिया बिल्डिंगची किंमत आम्ही लावतो 1 रुपया प्रति चौरस फूट. तुम्ही आमच्या जमिनीची किंमत करताना आम्ही तुमच्या जमिनीची किंमत करतो आणि या जमिनीच्या किमतीत देशहितासाठी, पब्लिक पर्पजसाठी आम्हाला जमिनी द्या. एन.डी. पाटील हे सत्तेपुढं कधीच झुकले नाहीत, ना कधी स्वतःची किंमत कमी होऊ दिली. हे आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. सध्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण विकृत दिशेला जात आहे. पक्ष फोडाफोडी, ED, CBI मागं लावून हा त्रास देणं, भाजपमध्ये सामील झाला की मात्र धुतल्या तांदळासारखं साफ होणं ही भाजपची नीती आहे. भूक, भय, भ्रम, भेद, भीक, भ्रष्टाचार ही 6 प्रकारची आयुधं वापरून केंद्रात आणि राज्यात कारभार चालू आहे. जनसुरक्षा विधेयक हे स्वतःच्या सुरक्षेसाठी आणलेलं विधेयक असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यांना मनुस्मृतीकडे जाणाराच समाज इथे निर्माण करायचा आहे आणि संविधानावर आधारित असलेला हा देश लोकशाही वाटेने चालणार. त्यांना लोकशाही कधीच मान्य नव्हती, ते हुकुमशाहीच्या दिशेनेच वाटचाल करतायत आणि त्याच्यातलं अगदी अलीकडचं पाऊल म्हणजे जनसुरक्षा विधेयक. काल परवाच ते विधानसभा, विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालेलं आहे आणि जनसुरक्षा विधेयकाच्या रूपाने त्याचं नाव असलं जनसुरक्षा, तरी खरी सुरक्षा ही त्यांना त्यांच्या स्वतःच्या सत्तेची करायची आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर जे सामाजिक कार्यकर्ते उतरले, पत्रकार उतरले, वकील उतरले, जाणते नागरिक उतरले आणि संविधान वाचवायचं यासाठी जिद्दीने उतरले आणि जो धडा लोकसभा निवडणुकीत दिला त्यामध्ये उतरलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे. या विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेत विरोध करण्यात विरोधक कमी पडले. विधान परिषदेत मात्र विरोधाची जबाबदारी चोख पार पाडल्याचं त्यांनी सांगितलं. कितीही टांगती तलवार डोक्यावर असली तरी सामान्य माणूस तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवून वागा. त्यांचं नेतृत्व करा. ते विष पेरतील पण तुमच्याकडं अमृत आहे हे विसरू नका असं सांगून कोल्हापुरात पुरोगामित्व संपलं म्हणणाऱ्यांना ठणकावून सांगा, ते कधीच संपलं नव्हतं आणि संपणारही नाही असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्राध्यापक एन.डी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास सायनाकर, उपाध्यक्ष M.B. शेख, सचिव प्राध्यापक T.S. पाटील, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, विक्रांत पाटील, M.K. बार्ड, यश आंबोळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.